शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला कापूस घटनामध्ये तेजी बघायला मिळाली आहे। शेतकरी मित्रांनो, जे कापूस घटनाचे भाव 54,000 होते ते वाढून आता 54,100 रुपये झालेले आहे। हे चांगले संकेत आहे शेतकरी मित्रांनो। काही दिवसापासून म्हणजे 4-5 दिवसापासून कापूस घटनाचे भाव हे स्थिर होते, आता ते वाढून आपल्याला त्याच्यात तेजी बघायला मिळतात। या जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे, या युद्धाच्या काळात सुद्धा आपल्याला कापूस दरात तेजी बघायला मिळाली। म्हणजे 54,100 आणि हा कापूस घटनाचा भाव 54,400 किंवा 500 हा झाल्यावर आपल्याला कापूस विक्रीला काढायचा आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कापूस घटनाचा भाव 54,400 किंवा 500 झाल्यानंतर आपल्याला योग्य कापूस बाजारभाव मिळेल। आणि कापूस बाजारभाव वाढण्यासाठी आपल्याला हे दोन घटक महत्त्वाचे आहे। जे CCIने जो कापूस खरेदी केला त्यांच्याकडे आता 80 लाख कापूस गठण त्यांच्याकडे आहे। ते हळूहळू विक्री केली, त्या घटनांची हळूहळू विक्री केली तर आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल। आणि जर त्यांनी एकाच वेळेस सर्व विकून टाकले तसं होणार नाही शेतकरी मित्रांनो। पण त्यांनी असं केलं तर आपले कापूस बाजारभाव दबावात येऊ शकते। पण निश्चिंत राहा शेतकरी मित्रांनो, असं होणार नाही। आणि जे आंतरराष्ट्रीय कापूस दर आहे म्हणजेच ब्राझील, अमेरिका यांचे कापूस बाजारभाव, यांचा कापूस जर महाग झाला इतर देशांसाठी तर भारतातल्या कापसाला मोठे महत्त्व येते। कारण आपले कापूस हे इतर देशांना स्वस्त दरात मिळेल आणि त्यांचे कापूस महाग झाले अमेरिका, ब्राझीलचे, तर इतर देश आपल्याकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करेल आणि घटनाचा भाव तसेच कापूस बाजारभाव वाढण्यास मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो, 54,100 कापूस घटनाचा भाव सध्या झालेला आहे आणि तो 54,400 ते 500 गेल्यानंतर आपल्याला कापूस विक्रीला काढायचा आहे। शेतकरी मित्रांनो, युद्धाच्या काळात सुद्धा भाव वाढणे म्हणजे 54,000 जो भाव होता तो 54,100 झाला, म्हणजे भाव वाढणे हे चांगले संकेत आहे शेतकरी मित्रांनो तसेच आज आपण आजचा कापूस बाजारभाव जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, स्थानिक बाजारपेठेत आपल्याला 7,100 ते 7,150 असा कापूस बाजारभाव सर्वसाधारण बघायला मिळत आहे। आणि जे तालुकास्तरीय जिनिंग आहे तिथे आपल्याला 7,200 ते 7,250 असा कापूस बाजारभाव आहे। आणि ज्या मोठ्या जिनिंग आहे हिंगणघाट, यवतमाळ, मानवत अशासारख्या मोठ्या जिनिंग्समध्ये आपल्याला 7,500 ते 7,600 असा कापूस बाजारभाव सर्वसाधारण भाव बघायला मिळत आहे। आणि जे टॉपची जिनिंग आहे अकोट जिनिंग, जी सर्वात मोठी जिनिंग आपल्या याच्यात आहे, तिथे 7,750 ते 7,800 असा सर्वसाधारण भाव बघायला मिळत आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, कापसाच्या क्वालिटीनुसार हा भाव ठरवण्यात येते। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बाजारभाव जिनिंग्समध्ये चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, तसेच कापूस बाजारभावातील अपडेट, कापूस बाजारभावात जे काही चालू आहे त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत शेअर करत राहणार आहोत। तर यासाठी शेतकरी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।